डिजिटल क्रांतीच्या युगात गुगल पेने एक अत्यंत सोयीस्कर आणि क्रांतिकारी पाऊल उचललं आहे. आता बँक खाते नसले तरीही कोणत्याही व्यक्तीला UPI पेमेंट करणं शक्य होणार आहे. गुगल पेने खास मुलांसाठी आणि ज्येष्ठांसाठी UPI सर्कल अंतर्गत पॉकेट मनी हे फीचर लॉन्च केलं आहे. नेमकं आणलेलं हे पॉकेट मनी फीचर आहे तरी काय आणि ते कसं काम करणार पाहूयात. UPI सर्कलचा भाग असलेलं हे पॉकेट मनी फीचर वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यातून कुटुंबियांना किंवा मित्रांना पेमेंट अधिकृत करण्याची परवानगी देते. विशेष म्हणजे मुख्य वापरकर्त्यांकडेच संपूर्ण नियंत्रण राहतं. हे फीचर विशेषतः मुलांसाठी ज्यांच्याकडे बँक खाती नाहीत त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर असंच आहे. UPI सर्कल आणि पॉकेट मनी फीचर नक्की आहे तरी काय? गुगल पेचं हे नवीन फीचर UPI सर्कल अंतर्गत काम करतं, ज्यामध्ये मुख्य वापरकर्ता आपल्या खात्यात दुसऱ्या युजरना जोडू शकतो. यात कुटुंबातील सदस्य, मित्र, कर्मचारी असं देखील असू शकतात. महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या युजरकडे बँक खातं असणं आवश्यक नाही, तरीही ते UPI पेमेंट करू शकतात. मात्र पेमेंटची प्रक्रिया मुख्य युजरच्या बँक खात्याद्वारे केली जाते. या फीचरचा उद्देश युजर्सना, विशेषतः जे बँकिंग प्रणालीशी पूर्णतः जोडलेले नाहीत, त्यांना डिजिटल पेमेंटची सोपी सुविधा प्रदान करणे असा आहे. प्राथमिक युजरकडे राहणार नियंत्रण. या फीचरचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्राथमिक युजरचे त्यावर संपूर्ण नियंत्रण असणार आहे. सेकंड युजर किती पैसे खर्च करू शकतो आणि प्रत्येक पेमेंटला मंजुरी द्यायची की नाही हे ते ठरवू शकतात. जर प्राथमिक युजरने पूर्ण परवानगी दिली तर 15,000पर्यंतची मासिक मर्यादा आपोआप निश्चित केली जाते. यामुळे सुरक्षितता आणि खर्चावर नियंत्रण सुनिश्चित होते. आता हे कसं सेट करायचं आणि त्यासाठी काय लागेल? गुगलचे हे फीचर वापरण्यासाठी मुख्य वापरकर्त्यांकडे प्रथम UPI खाते असणे आवश्यक आहे. त्यानंतर ते त्यांच्या गुगल पे ॲपमधील UPI सर्कलमध्ये दुसऱ्या युजरला जोडू शकतात. यासाठी त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर त्यांच्या संपर्क यादीत सेव्ह केलेला असणे आणि त्यांच्या फोनमध्ये गुगल पे ॲप इन्स्टॉल केलेले असणे आवश्यक आहे. सेटअप दरम्यान युजरला नात्याचा तपशील आणि इतर आवश्यक माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर UPI पिनसह एक इनव्हाईट पाठवले जाते. एकदा सेटअप पूर्ण झाल्यावर दुसरा युजर सहजपणे पेमेंट करू शकतो, परंतु याचे पूर्ण नियंत्रण मेन युजरकडे राहते. तुम्हाला हे फीचर कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.